महाराष्ट्र की राजधानी मुंबई से इस वक्त की सबसे बड़ी खबर सामने आ रही है। आजाद मैदान में मनोज जरांगे का अनशन आखिरकार सफल रहा और जल्द ही उन्हें हैदराबाद और सातारा के लिए सरकारी आदेश यानी जीआर मिलने वाला है। मनोज जरांगे ने घोषणा की कि जैसे ही जीआर जारी होगा वे आज रात 9 बजे तक मुंबई से रवाना हो जाएंगे। मराठा आरक्षण उप समिति के प्रतिनिधिमंडल ने आजाद मैदान में उनसे मुलाकात की और एक प्रस्ताव भी दिया, जिस पर जरांगे ने सकारात्मक प्रतिक्रिया दी। प्रतिनिधिमंडल के अध्यक्ष राधाकृष्ण वीके पाटिल ने पुलिस को निर्देश दिया है कि प्रदर्शनकारियों के वाहनों पर कोई कार्रवाई न की जाए। इस मौके पर मनोज जरांगे ने कहा, जीआर हटने के बाद हम सभी खुशी में गुलाल उड़ाएंगे और रात 9 बजे तक मुंबई से नाच गाकर रवाना हो जाएंगे। हम आपका स्वागत करने के लिए तैयार हैं। यापूर्वी जिल्हा स्तरावर जात पडताना मनोज पाटील सामाजिक महिलांनंतर माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर सगळ्या 29 जिल्ह्यांमध्ये ॲडिशनल कलेक्टरांच्या जाहिरातीचा आदेश करून आहे। पुन्हा आता मनुष्यबळ दिलेला आहे। त्यामुळे आता त्याला देते आणि जिल्हाधिकाऱ्यांना आता पद्धती सूचना देण्यात येत असल्यामुळे आता पूर्वी कसं नव्हतं, काही महिने काही वर्षांमध्ये ते राहून गेलो कार्यवाही आपण त्यांना म्हणलो मराठा आणि कुणबी एक हे योजना 58 लाख मुलीचा आधार त्यांचं म्हणणं आहे। प्रक्रिया थोडी एवढा आधी करू, प्रक्रिया थोडी किचकट आहे, महिनाभरचा वेळ द्या। तुमच्या सगळ्याच्या म्हणण्यानुसार मराठा आणि कुणबी एक हे काढायसाठी किचकट नसू द्या, आपल्याला सगळं कळत आहे, पण काय घेरायचं पुढं जायचं काहीच नव्हतं। 75 वर्ष मग काय केलं, मी म्हणलो बाबा महिन्याने 3 महिन्याने पण जीआर काढा मराठा आणि कुणबी एक केलं। विकास आहे बरोबर का? तुम्ही केसाला सांगते थोडस त्यांचा आपले जड दिसतो मला केसाला। ते बोले 2 महिने म्हणत आला, 2 महिने म्हणत परत 2 महिने जमला। काय करतात आता एखादा हुशार माणसात लय अवघड असतं बाबा, ते डोकं लावूनच बांध टाकीत असतं। त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं आहे प्रमाणे, कारण शिंदे समितीने उलटी साहेबात नाव सांगितलं आपल्याला 2 महिन्याचा वेळ याच्यासाठी द्यायला, ठीक देऊ, राहिली सगळ्या सोयरेच त्याची छाननीच व्हायला आहे। छाननी हा हरकती आलेले आहेत ना, त्याची छाननी व्हायला त्याच्यासाठी किती दिवस मागितले? 8 लाख हरकत, त्यासाठी किती वेळ लागेल? त्याला वेळ लागणार आहे थोडा। 8 लाख हरकती एक्स्ट्रा आले असं त्यांचं म्हणणं आहे। राहिले फक्त 2 मुद्दे, तुम्हाला फक्त इमानदारीनं पोरावं सांगतो, मी आहे तर तुम्हाला डल तुम्ही पूर्ण समजून घ्या। खाताना माणसाला मराठीने छत्रपती शिवरायांच्या विचाराप्रमाणे चालायचं। तुम्ही थोडा घात जर खाल्ला तर पोट भरत चालत, थोडा खाल्ला। तुम्ही एकदा तरुण जर खाल्ला तर नळ्यात घुटण्याचे दात शिकत असते। छत्रपती शिवरायांनी आपल्याला त्या स्वरूपाचं स्वराज्य दिलं, पुढच्याला कळून तर दिलं नाही का आपला तर खरा। छत्रपती शिवरायांनी पुढच्याला कळून तर दिलं नाही का आपण तर माघारी आले, बिगर का आपल्याला माघारी आले। थोडस डोक्याने चलून हे न होणाऱ्या गोष्टी व्हायला लागल्या। 2 गॅरेंटीची ते अंमलबजावणी करून बाकीच्या 6 महिन्याची अंमलबजावणी करायला सगळ्यांचा जीआर काढून। विके साहेब जीआर काढायला तर सगळ्यांचा समज साहेब सगळ्यांचा जीआर काढायला आता लगेच आपण हा म्हणत बोलले नाही लगेच ना, आम्ही गेलो नाही मग मला आपली मान्यता मग राज्यपाल